कल्पना करा, विवाह टिकवण्याचं आणि तो खऱ्या अर्थाने जगण्याचं सर्वात मोठं रहस्य जर अविवाहित असल्यासारखं जगण्यात असेल तर. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल. हो, आणि कदाचित विरोधाभासी सुद्धा वाटेल. पण जेव्हा आपण एखाद्या नात्यात स्वतःला पूर्णपणे बांधून घेतो, एका ठराविक चौकटीत स्वतःला कोंबण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या नात्याचा श्वास गुदमरण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अगदी बरोबर. आणि हाच तो विरोधाभास आहे जो आपण अनेकदा, म्हणजे आपण सगळेच दुर्लक्षित करतो. विवाह म्हणजे दोन व्यक्तींनी एकत्र येऊन स्वतःचं स्वातंत्र्य गमावणं, तडजोडी करणं आणि एक साचा तयार करून त्यात जगणं, अशी एक अलिखित व्याख्या समाजाच्या पातळीवर तयार झालेली आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच व्याख्येला आव्हान देणार आहोत. आज आपला मुख्य स्रोत आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं द अल्केमी ऑफ लिबरेटेड मॅट्रिमनी, हे अतिशय अभ्यासपूर्ण लेखन. हो, हे पुस्तक खूपच सखोल आहे. नक्कीच. या पुस्तकाचा आणि आपल्या आजच्या या शोधाचा मूळ गाभा एकच आहे: विवाह हे कधीही बंधन असू नये. लेखकाने इथे अल्कमी म्हणजेच किमया हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरला आहे. अल्कमी म्हणजे दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं किंवा धातूंचं एकत्रीकरण करून त्यातून सोनं निर्माण करण्याची जी प्राचीन प्रक्रिया होती, तसाच काहीसा हा विवाहाचा प्रवास आहे. पण तो प्रवास तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण जुन्या बुरसटलेल्या चौकटी मोडतो आणि नात्याला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. आणि हेच आपलं आजचं मिशन आहे. विवाह ही केवळ एक सामाजिक परंपरा किंवा लोकांच्या अपेक्षेनुसार पार पाडायचं एक रुक्ष कर्तव्य नसून दोन मनांचा सुसंवाद कसा आहे हे आपण पाहणार आहोत. अगदी. आणि हे नातं एक ओझं किंवा साखळदंड न वाटता एक अतिशय सुंदर सहप्रवास कसा बनू शकतो यामागील मानसशास्त्र आपण उलगडणार आहोत. नक्कीच. स्रोतामध्ये सर्वात आधी ज्या बंधनाच्या भावनेवर बोट ठेवलं आहे तिथून आपण सुरुवात करूया. आपण पाहतो की सुरुवातीचा तो लग्नाचा उत्साह, तो सोहळा उसरला की अनेकदा हे नातं एका अनिवार्य जबाबदारीसारखं वाटू लागतं. हो, बरोबर. ही भावना नक्की का आणि कशी निर्माण होते? याचं मुख्य कारण म्हणजे आपण कर्तव्य आणि प्रेम यांची गल्लत करतो. जेव्हा एखादी गोष्ट करायचीच आहे किंवा मला हे करावंच लागेल कारण आता मी विवाहित आहे, अशा भावनेतून केली जाते, तेव्हा तिथून सहजता निघून जाते. कर्तव्यपूर्ती हा एक प्रकारचा मानसिक ताण आहे. अच्छा. जिथे कर्तव्य हाच एकमेव हेतू उरतो तिथे आपण फक्त एक भूमिका निभावत असतो, खऱ्या अर्थाने जीवन जगत नसतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जर आपण कर्तव्याची ही भावना बाजूला ठेवली तर नातं टिकेल कसं? म्हणजे घर चालवणं, एकमेकांची काळजी घेणं, यासाठी जबाबदारी तर घ्यावीच लागते ना? हो, नक्कीच. मग जर कर्तव्याची जाणीव नसेल तर हे सर्व विस्कळीत होणार नाही का? इथे ना जबाबदारी आणि ओझं यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. जबाबदारी जेव्हा प्रेमातून येते तेव्हा ती ओझं वाटत नाही. लेखकाने इथे सहप्रवास ही संकल्पना अतिशय सुंदर मांडली आहे. सहप्रवास म्हणजे नक्की काय? सहप्रवास म्हणजे दोन व्यक्ती एकाच दिशेने चालत आहेत, पण ते एकमेकांना ओढत नाहीयेत किंवा ढकलत नाहीयेत. हा, हे महत्वाचं आहे. ढकलत नाहीयेत. बरोबर. जेव्हा आपण विवाहाला एक करार किंवा बंधन मानतो तेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्याच वेगाने आणि आपल्याच मार्गावर चालण्याची सक्ती करतो आणि तिथेच नात्याचा मूळ गाभा हरवतो. हे समजून घेण्यासाठी मला एक रूपक आठवते. हे म्हणजे दोन झाडं एकाच कुंडीत लावण्यासारखं आहे. अरे वा, हे छान उदाहरण आहे. हो ना. जर आपण त्या दोन झाडांना एकाच कुंडीत लावलं आणि त्यांना वाढायला स्वतःची पुरेशी जागा दिली नाही तर काय होतं? त्यांची मुळं एकमेकांत अडकतात. अगदी. ती एकमेकांचे पोषक घटक आणि सूर्यप्रकाश हिरावून घेऊ लागतात. शेवटी ती एकमेकांची वाढ खुंटवतात. माणसांच्या बाबतीतही असंच काहीसं होतं ना? हे रूपक या परिस्थितीला अतिशय अचूकपणे लागू पडतं मी म्हणेन. वनस्पतीशास्त्रात जसं झाडं स्वतःच्या बचावासाठी आणि वाढीसाठी स्पर्धा करतात आणि जर जागा कमी असेल तर एकमेकांचा विकास रोखतात, अगदी तसंच मानसशास्त्रात आपण पाहतो. जेव्हा दोन व्यक्तींना विवाहात पुरेशे वैयक्तिक जागा मिळत नाही तेव्हा ते स्वतःच्या अपूर्णतेची आणि असुरक्षिततेची भावना जोडीदारावर लादू लागतात. म्हणजेच जर मला माझी स्वप्न पूर्ण करता आली नाहीत किंवा मला माझ्या आवडीसाठी वेळ मिळत नसेल कारण मी कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलो आहे, तर मी नकळतपणे माझ्या जोडीदाराच्या स्वातंत्र्यावरही गदा आणतो. मी त्यालाही वाढू देत नाही. अगदी बरोबर. आणि यातूनच तो ताण निर्माण होतो. म्हणूनच ना कुंडी मोठी करणं गरजेचं आहे. कुंडी मोठी करणं म्हणजे? याचा अर्थ विचारांची आणि विश्वासाची व्याप्ती वाढवणं.
जोडीदाराला केवळ आपला जोडीदार किंवा आपली मालमत्ता म्हणून न पाहता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहणं. अच्छा. तिची स्वतःची काही स्वप्न असू शकतात, तिचे स्वतःचे काही विचार असू शकतात, ज्यांचा आपल्या विचारांशी पूर्णपणे मेळ बसेलच असं नाही. हो, हे शक्य आहे. पण तरीही त्या विचारांना फुलण्यासाठी एक सुरक्षित वातावरण देणं, ही ती खरी जबाबदारी आहे ज्याबद्दल लेखक बोलत आहेत. पण इथेच मला थोडी अडचण वाटते. जेव्हा आपण विवाहात स्वातंत्र्य देण्याची बातमी करतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? तुमचा प्रश्न रास्त आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की जोडीदाराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तेव्हा काहींना वाटू शकतं की याचा अर्थ मला वाटेल तसं मी वागेन, मला कुणीही प्रश्न विचारू नये असं आहे. हो, हा गैरसमज खूप सामान्य आहे. जर असा स्वैराचार आला तर हे सहप्रवासाचं मॉडेल कोसळून पडेल ना? ही भीती अतिशय स्वाभाविक आहे आणि लेखकाने या गैरसमजावर खूप सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी करणं किंवा जोडीदाराच्या भावना दुखावून स्वतःच्या लहरीप्रमाणे वागणं असा याचा अर्थ अजिबात नाही. मग तो काय आहे? तो तर निव्वळ स्वार्थ झाला. या स्त्रोतामध्ये ज्या स्वातंत्र्याची चर्चा आहे त्याचा अर्थ स्वैराचार नसून त्याचा खरा अर्थ आहे स्वीकार. स्वीकार म्हणजे जोडीदार जसा आहे तसा त्याला स्वीकारणं. ऐकायला आणि वाचायला छान वाटतं, पण वास्तवात हे किती शक्य आहे? म्हणजे आपण पाहतो लग्नानंतर बहुतांश लोक एकमेकांना बदलण्याचाच प्रयत्न करत असतात. आणि तोच तर सर्व समस्यांचा मूळ स्रोत आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो किंवा विवाह करण्याचा निर्णय घेतो तो त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावामुळे, तिच्यातील नैसर्गिक गुणांमुळे. बरोबर. पण एकदा का लग्न झालं की आपण एक विशिष्ट साचा किंवा फ्रेम तयार करतो आणि जोडीदाराला त्या साच्यात बसवण्याची धडपड सुरू करतो. म्हणजे आदर्श नवरा असाच असायला हवा किंवा चांगल्या बायकोने असंच वागलं पाहिजे, या आपल्या डोक्यातील किंवा समाजाने दिलेल्या कल्पना आपण त्यांच्यावर लादतो. हो, आपण त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात राहूच देत नाही. आपण त्यांना सुधारण्याचा, आपल्या सोयीनुसार बदलण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा आपण एखाद्याला सतत बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याला मानसिक पातळीवर असा संदेश देत असतो की तू जसा आहेस तसा मला मान्य नाहीस. बापरे, हे खूपच घातक आहे. हो ना, तुझं मूळ अस्तित्व मला अपुरे वाटते असा तो संदेश असतो. यामुळे ती व्यक्ती स्वतःला असुरक्षित आणि बंधनात अडकल्यासारखी अनुभवते. यालाच आपण नात्यात गुदमरणं म्हणतो. हे खूपच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण प्रेमाच्या नावाखाली समोरच्याची ओळखच पुसून टाकत असतो. अगदी. मग याउलट पूर्ण स्वीकार म्हणजे नेमकं काय आणि तो खऱ्या स्वातंत्र्याकडे कसा घेऊन जातो? पूर्ण स्वीकार म्हणजे हे समजून घेणं की आपला जोडीदार ही आपली सावली नाही, तर तो एक स्वतंत्र विचार करणारा जीव आहे. त्याचे स्वतःचे काही दृष्टिकोन आहेत, काही सवयी आहेत ज्या कदाचित आपल्याला पूर्णपणे पटणार नाहीत. पण जेव्हा आपण हे बदलण्याचे प्रयत्न थांबवतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा आणि वेगळेपणाचा आदर करत असतो. जिथे असा आदर असतो तिथे व्यक्तीला आपण जसे आहोत तसे राहण्याची मोकळीक मिळते. तेच खरं स्वातंत्र्य. हे अतिशय स्पष्ट झालं. म्हणजे एकमेकांना जागा देणं आणि स्वातंत्र्य देणं याचा अर्थ एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दुरावणं किंवा निष्काळजीपणे वागणं असा अजिबात नाही. अजिबात नाही. तर एकमेकांच्या अस्तित्वाचा आणि वेगळेपणाचा सन्मान करणं असं आहे. पण हे प्रत्यक्षात आणायचं असेल तर एकमेकांना अतिशय खोलवर समजून घेणं आवश्यक आहे. आणि इथे संवादाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हो, संवाद हा कोणत्याही नात्याचा श्वास आहे. तो थांबला की नातं गुदमरतं. विद्यावाचस्पती विद्यानंदन यांनी यावर विशेष भर दिला आहे की जेथे संवाद मोकळा आणि प्रामाणिक असतो तेथे गैरसमजांना अजिबात जागा राहत नाही. भावना, अपेक्षा आणि अडचणी यावर खुल्या मनाने बोलल्यानं नाते बंधनमुक्त राहते. पण मोकळा संवाद म्हणजे नेमकं काय? रोजच्या जीवनात आपण बोलतोच की एकमेकांशी. हो. आज ऑफिसमध्ये काय झालं, मुलांची फी भरली का, वीज बिल आले ते भरायचंय, हा पण संवादच आहे ना. मग तरीही अनेकदा नवरा बायकोमध्ये एक अदृश्य पोकळी का जाणवते? कारण तो संवाद नाही, ती केवळ माहितीची देवाणघेवाण आहे. तो रोजचा व्यवहार आहे जो घर चालवण्यासाठी आवश्यक आहे. प्रामाणिक आणि मोकळा संवाद म्हणजे ह्या व्यवहाराच्या पलीकडे जाणं. म्हणजे अगदी आतल्या भावना व्यक्त करणं. हो, आपल्या मनातील खोल भावना, आपल्या खऱ्या अपेक्षा, आपल्या भीती आणि आपल्या असुरक्षितेबाबत जोडीदारासोबत खुल्या मनाने बोलू शकणं. हे सांगायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात खूप कठीण वाटतं.
स्वतःच्या भीती आणि असुरक्षितता समोर मांडणं यासाठी समोरच्याने मला जज करणार नाही याची खात्री असावी लागते. अगदी बरोबर. अनेकदा आपल्याला वाटतं की जर मी माझ्या मनातली खरी भीती किंवा अडचण सांगितली तर समोरचं मला दुबळ्या समजेल किंवा माझ्यावर रागावेल. म्हणूनच एक नॉन जजमेंटल किंवा पूर्वग्रह विरहित जागा निर्माण करणं हेच विवाहातील सर्वात मोठं आव्हान आहे, मी म्हणेन. हां. जेव्हा आपण आपले खरे रूप आपल्या सर्व उणीवांसकट जोडीदारासमोर मांडू शकतो तेव्हा ते नाते खऱ्या अर्थाने बंधनमुक्त राहतं. संवादाच्या अभावामुळेच लहान सहान गोष्टींचं रूपांतर मोठ्या गैरसमजांमध्ये होतं. आणि विवाह ओझ्यासारखं वाटू लागतो. पण मग असा प्रामाणिक संवाद साधण्यापासून आपल्याला थांबवतं कोण? आपल्याला आपलं नातं चांगलं ठेवायचं असतं, आपला जोडीदार हवा असतो, तरीही आपण व्यक्त का होत नाही? कोणती गोष्ट आहे जी आपल्याला पारदर्शक होण्यापासून रोखते? याचं सर्वात मोठं आणि अदृश्य कारण म्हणजे समाजाचा दबाव आणि समाजाच्या अपेक्षांचं ओझं. आपल्या समाजात विवाहाभोवती इतके नियम आणि अटी गुंफलेले आहेत की माणूस त्यातच अडकून पडतो. इथे मला एक अत्यंत मार्मिक गोष्ट सांगावीशी वाटते. हे जे समाजाचं ओझं आहे ना, विशेषतः लोक काय म्हणतील हा विचार. अगदी तोच. हा विचार म्हणजे आपल्या नात्यात राहणारा एक न बोलवलेला तिसरा पाहुणाच आहे. अरे वा, न बोलवलेला तिसरा पाहुणा. हे वर्णन अतिशय अचूक आहे. हा तिसरा पाहुणा सतत आपल्या घरात, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या निर्णयांमध्ये बसलेला असतो. हो ना, आपण घरात दोघंच असतो, पण तरीही हा पाहुणामध्ये नाक खूप असतो. आपण सुट्टीत कुठे जायचं, घरातली कामं कोणी करायची, सण कसे साजरे करायचे, अगदी इतकासून ते एकमेकांशी कसं वागायचं यावर हा लोक काय म्हणतील नावाचा पाहुणा नियंत्रण ठेवतो. अनेकदा घरातलं एखादं काम नवऱ्याने केलं तर बायकोचा ऐकणारा असा शिक्का बसतो. हो, आणि बायकोने स्वतःच्या करिअरला प्राधान्य दिलं तर स्वार्थी असा शिक्का बसतो. या सगळ्याचा परिणाम संवादावर कसा होतो? तो कसा होतो? या पाहुण्यामुळे कॉग्निटिव्ह डिसोनन्स नावाची एक अतिशय थकवणारी मानसिक अवस्था निर्माण होते. कॉग्निटिव्ह डिसोनन्स हे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? याचा नात्यावर नेमका कसा परिणाम होतो? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आतल्या खऱ्या भावना वेगळ्या असतात, पण समाजासाठी आपण काहीतरी वेगळंच वागत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या जोडप्याला आतून वाटत असतं की त्यांनी घरातली कामं समान वाटून घ्यावीत, पण समाजाला काय वाटेल या भीतीने ते एक विशिष्ट साच्यातलं जीवन जगतात. अच्छा. या दोन परस्पर विरोधी गोष्टींमुळे आपल्या मेंदूवर आणि मनावर प्रचंड ताण येतो. समाजाच्या अपेक्षेनुसार वागण्यासाठी आणि तो आदर्श मुखवटा टिकवण्यासाठी आपण आपली खूप सारी मानसिक ऊर्जा खर्च करतो. म्हणजे आदर्श जोडपं दिसण्याच्या नादात आपण आतून पोखरले जातो आणि मग ही सगळी ऊर्जा बाहेर खर्च झाल्यामुळे नात्यात काहीच उरत नाही. अगदी तेच. मुखवटा घालून जास्त काळ जगणं हे खूप दमावणारं असतं. आणि मग जेव्हा आपण जोडीदारासोबत एकटे असतो तेव्हा खऱ्या अर्थाने संवाद साधण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जाच उरलेली नसते. आपण चिडचिड करतो, कंटाळतो. हो, म्हणूनच स्रोतामध्ये हे अतिशय स्पष्ट केले आहे की खऱ्या अर्थाने सुखी विवाह तोच आहे ज्यात दोघंही बाह्य जगाचा आणि त्या तिसऱ्या पाहुण्याचा विचार न करता एकमेकांसोबत पूर्णपणे स्वतःसारखे राहू शकतात, ऑथेंटिक राहू शकतात. अगदी. जेव्हा दरवाजा बंद होतो तेव्हा जगाचे नियम बाहेर राहतात आणि फक्त त्या दोन व्यक्तींचा खऱ्या अर्थाने एकमेकांशी संवाद सुरू होतो. हे ऐकायला खूप छान आणि दिलासादायक वाटतंय, पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप धैर्याची गरज आहे. समाजाचा दबाव झुगारून देणं आणि मोकळा संवाद साधून नातं टिकवायचं असेल तर त्या नात्याचा पाया खूप भक्कम असायला हवा. हो, नक्कीच. केवळ हवेतल्या गप्पा मारून चालणार नाही. जर हे नाते अशा प्रकारे मुक्त आणि निखळ ठेवायचे असतील तर लेखकाच्या मते तो पाया कोणत्या मूल्यांवर उभा असायला हवा? लेखकाने मुक्त विवाहाचे 3 मुख्य आधारस्तंभ सांगितले आहेत: प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा. पण हे 3 स्तंभ एका अत्यंत महत्वाच्या तत्वावर उभे आहेत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते तत्व म्हणजे विवाह हा एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा मार्ग नसून एकमेकांना आधार देण्याचा प्रवास आहे. अधिकाराऐवजी आधार हा विचार खूपच सखोल आहे. पण मानवी स्वभाव असा आहे की आपण नकळतपणे अधिकार गाजवायला जातो. हो, साहजिक आहे. माझा नवरा किंवा माझी बायको हे शब्दच आपण अशा पद्धतीने उच्चारतो की जणू काही ती आपली मालमत्ता आहे. आपण या मालकीच्या संकल्पनेतून बाहेर कसं पडायचं? हे समजून घेणं गरजेचं आहे की अधिकार गाजवण्याची वृत्ती ही असुरक्षिततेतून येते, ती प्रेमातून येत नाही.
जेव्हा आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती आपल्या हातातून निसटून जाईल किंवा ती आपल्या मनासारखं वागत नाही, तेव्हा आपण तिला नियमांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. पण विवाह हा 2 वस्तूंचा व्यवहार नाही, तो 2 सजीव, विचार करणाऱ्या माणसांचा सुसंवाद आहे. त्यामुळे तिथे तू माझं ऐकलंच पाहिजेस या अधिकाराला जागा नाही, तिथे तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे या आधाराची गरज असते. म्हणजेच आपण जोडीदारावर जेवढा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न कमी करू, तेवढा आपला पाया अधिक भक्कम होईल. पण मग हे 3 स्तंभ, प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा, हे या अधिकाराच्या भावनेला कसं संपवतात? बघा, प्रेमामुळे नात्यात जिव्हाळा निर्माण होतो जो वृक्षपणाला दूर ठेवतो. पण त्याहून महत्वाचा आहे तो विश्वास. जेव्हा मला खात्री असते की माझा जोडीदार मला जसा आहे तसा स्वीकारतोय, तेव्हा मला काही लपवण्याची गरज भासत नाही. मला खोटं बोलावं लागत नाही. अगदी. विश्वासामुळे एक प्रकारची मानसिक सुरक्षितता येते. आणि 3रा स्तंभ, समजूतदारपणा. समजूतदारपणा याचा अर्थ केवळ एकमेकांचे विचार समजून घेणं नव्हे, तर जोडीदाराच्या चुकांना, त्याच्या उणीवांना आणि त्याच्या कमकुवतपणाला मोठ्या मनाने सामावून घेणं. अच्छा. जेव्हा हे 3 स्तंभ एकत्र येतात, तेव्हा ते नात्याला एक सुरक्षित आकार देतात. ते असं स्वातंत्र्य देतात ज्याला एक अदृश्य पण भक्कम अशी जबाबदारीची आणि काळजीची किनार असते. म्हणजेच मगाशी आपण ज्या स्वैराचाराच्या शक्यतेबद्दल बोलत होतो, त्याला हे 3 स्तंभ रोखतात. हो. ते स्वातंत्र्याला दिशा देतात, एक असं सुरक्षित घर निर्माण करतात जिथून आकाशात भरारी घेणं सोपं जातं आणि संध्याकाळी परत येण्याची ओढ कायम राहते. अगदी योग्य. कारण ते घर बंधनाचं नाही तर आधाराचं असतं. हो. जेव्हा हे घटक मजबूत असतात, तेव्हा विवाह हे कधीही ओझं किंवा बंधन वाटत नाही. उलट तो जीवनाचा एक असा टप्पा बनतो जिथे 2 लोक एकत्र येऊन एकमेकांच्या सोबतीने स्वतःची सर्वोत्कृष्ट आवृत्ती बनतात. वाह. त्यांच्यात कोणतीही स्पर्धा नसते, तर एक सुंदर सहप्रवास असतो. या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण सारांश काढायचा ठरवला, तर विवाहाचं खरं स्वरूप हे स्वातंत्र्य, सन्मान आणि सहजीवन यांचं एक अतिशय नाजूक पण तितकंच भक्कम संतुलन आहे. बरोबर. तो एक कायदेशीर किंवा सामाजिक साखळदंड नसून 2 आत्म्यांचा अतिशय सुंदर सुसंवाद आहे. विवाहाला ओझे न मानता एक सुंदर सहप्रवास म्हणून स्वीकारणे हीच खरी जीवनशैली आहे. नक्कीच. आणि हे केवळ पुस्तकातील तत्वज्ञान राहू नये, तर ती एक आचरणात आणायची गोष्ट बनावी, हाच या लेखनाचा मुख्य उद्देश आहे मी म्हणेन. जेव्हा आपण हे समजून घेतो, तेव्हा नात्यातील अनेक गुंतागुंत आपोआप सुटू लागते. आजच्या या चर्चेतून खरोखरच अनेक नवीन दृष्टिकोन मिळाले. विशेषतः जोडीदाराला तो जसा आहे तसा स्वीकारल्याने आणि त्याला न बदलण्याच्या वृत्तीमुळे नात्याला जे खरं स्वातंत्र्य मिळतं, हा विचार नात्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. होय ना. पण श्रोत्यांसाठी आजची चर्चा इथे थांबवण्यापूर्वी हा लेख आपल्याला आणखी एका वेगळ्या दिशेने विचार करायला भाग पाडतो. एक असा दृष्टिकोन जो या मूळ तत्वावरच आधारित आहे, पण आपण थोडा व्यापक विचार करूया. आज आपण हे सर्व विवाह या नात्याच्या संदर्भात ऐकलं. पण समजा जर आपण हेच पूर्ण स्वीकृतीतून मिळणाऱ्या स्वातंत्र्याचं तत्व आपल्या आयुष्यातील इतर जवळच्या नात्यांमध्ये वापरून पाहिलं तर? म्हणजे मुलांसोबत किंवा पालकांसोबत? हो, अगदी. उदाहरणार्थ आपले पालक किंवा आपली मुलं. अनेकदा आपण आपल्या मुलांवरही आपल्या अपेक्षांचं ओझं लादतो. त्यांना आदर्श बनवण्याच्या नादात त्यांचं मूळ अस्तित्व विसरतो. हे खूपदा होतं. किंवा पालकांनी आपल्या विचारानुसारच वागावं अशी अपेक्षा आपण करतो. तिथेही आपण त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपण त्यांनाही ते जसे आहेत तसे पूर्णपणे स्वीकारून त्यांना त्यांच्या विचारांचं आणि वाढीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, तर त्या नात्यांचं स्वरूप किती आश्चर्यकारकपणे बदलू शकेल. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हे नवीन दृष्टिकोन पडताळून पहा, आपल्या नात्यांना बंधनांमधनं मुक्त करून एका सुंदर सहप्रवासाकडे घेऊन जा. अशाच एका नवीन आणि रंजक विषयावरील सखोल चर्चेसाठी आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नवीन गोष्टी शोधत राहा आणि नेहमीप्रमाणेच विचार करत राहा. नमस्कार.